ये कार्गो सिक्युरिटी गार्ड भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। एअरपोर्टवर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिक्युरिटी स्क्रीनरची या ठिकाणी भरती निघाली, एक लक्षात ठेवा। आणि महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। हे कार्गो सिक्युरिटी गार्ड या भरतीमध्ये सिक्युरिटी स्क्रीनर या पदामध्ये तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। शेवटची जी तारीख आहे 8 जून 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। हे कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये कोणत्याही पेपरनी, कोणत्याही ग्राउंडनी, कोणत्याची उंचीची काही अट नाही आहे। तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर ते सुद्धा पुढे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 32 ते 34 हजार रुपये महिना आपल्याला या भरतीमध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे, कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, वयोमर्यादा, फी, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे कार्गो सिक्युरिटी स्क्रीनर या पदाबद्दल, एअरपोर्ट या भरतीबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त हे कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो। तर बा ही जी भरती आहे हे चालूच आहे। या ठिकाणी आज फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। तर याला AICLEAS भरती सुद्धा म्हटलं जाते, म्हणजे कार्गो लॉजिस्टिक अलाइड सर्व्हिस कंपनी लिमिटेड सुद्धा म्हटलं जाते। एअरपोर्टवर जे काही सिक्युरिटी स्क्रीनरचे पद आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, लक्षात ठेवा। तर जागा 158 आहे, सिक्युरिटी स्क्रीनरचा पद आहे। आणि शैक्षणिक पात्रता सुद्धा सांगणार आहे। तर वयोमर्यादा जर आपण विचार केला तर आपलं जे वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि OBC कॅटेगरीचे असाल 18 ते 30 पर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये आपलं जे वय मोजल्यानंतर गणलं जाणार 1 मे 2026 रोजी आपलं या भरतीमध्ये वय मोजल्यानंतर गणलं जाणार। जर आपण विचार केला तर जनरल OBC कॅटेगरीचे असाल तर 750 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC/ST कॅटेगरीचे असेल SC/ST कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे। आणि EWS कॅटेगरीच्या जर तुम्ही असाल तर EWS कॅटेगरीसाठी सुद्धा 100 रुपये फी आहे। आणि महिला उमेदवार जर कोणत्या कॅटेगरीचे असाल SC/ST OBC EWS NTV जो पण SBC SBC कोणती कॅटेगरी 100 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। नोकरीचे जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत। आता यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिक्युरिटी स्क्रीनरचा पद आहे, हे कार्गो सिक्युरिटी स्क्रीनरचा पद आहे एअरपोर्टवर। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता जे आहे हे ग्रॅज्युएशन मागितलं आहे। 60% गुणांसह आपलं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे तरच आपल्याला फॉर्म भरता येते। तुम्ही जर SC/ST कॅटेगरीचे असाल तर 55% जरी गुणांसह तुमचं ग्रॅज्युएशन असेल तरी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 8 जून 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीची जी वेबसाईट आहे www.AICLEAS.AERO या वेबसाईटवरून सुद्धा आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। कार्गो सिक्युरिटी गार्डमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं, जे सिक्युरिटी स्क्रीनरचा पद आहे कार्गोमध्ये, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो निवड प्रक्रिया कशा प्रकारे, यामध्ये कोणत्या पेपरने, कोणत्याही यामध्ये ग्राउंडने, उंचीची काही अट नाही। आपलं जे सिलेक्शन होणार आहे मुलाखतच्या बेसवर होणार आहे। आपली यामध्ये मुलाखत घेतली जाणार आहे, मुलाखतच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपली मुलाखत राहणार आहे त्यावेळेस जे डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे। ग्रॅज्युएशनपर्यंतचे सर्व मार्कशीट आपल्याला न्यावं लागणार आहे। आधार कार्ड न्यावं लागणार आहे, फोटो न्यावं लागणार आहे। त्याचबरोबर जे हे काही ॲप्लिकेशन फी सुद्धा आपल्याला न्यावं लागणार आहे। एवढं काही डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे। त्यानंतर आपला मुलाखत त्या ठिकाणी होणार आहे। आणि त्याचबरोबर आपलं यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार किती भेटणार आहे, तर पहिल्या वर्षी आपल्याला तो महिना भेटणार आहे 30,000 रुपये महिना आपल्याला प्रत्येक महिन्याला भेटणार आहे। आणि दुसऱ्या वर्षी तो महिना भेटणार आहे 32,000 रुपये महिना आपल्याला प्रत्येक महिन्याला भेटणार आहे। आणि तिसऱ्या वर्षी तो आपल्याला महिना भेटणार आहे 34,000 रुपये महिना प्रत्येक महिन्याला आपल्याला भेटणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला महिना यामध्ये भेटणार आहे। म्हणजे ही जी भरती फक्त 3 वर्षासाठी, म्हणजे कंत्राटसारखी ही भरती आहे। तरी पगार चांगला आहे। यामध्ये पहिल्या वर्षी 30,000 रुपये महिना भेटणार आहे 12 महिन्यांनी, दुसऱ्या वर्षी तो आपल्याला पगार भेटणार आहे तर तो 32,000 रुपये महिना भेटणार आहे प्रत्येक महिन्याला। आणि तिसऱ्या वर्षी 34,000 रुपये महिना भेटणार आहे प्रत्येक महिन्याला, ठीक आहे। तर ही 3 वर्षासाठीच भरती आहे। 3 वर्ष जर आपलं झालं तर आपण या ठिकाणी रिटायरमेंट या ठिकाणी होणार आहे। तर या भरतीची सर्व जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। ये कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीची ही संपूर्ण जाहिरात बघू शकता तुम्ही या ठिकाणी। कार्गो लॉजिस्टिक अलाइड सर्व्हिस कंपनी लिमिटेड 100% सबसिडरी ऑफ एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदाच निघाले। हे जे दरवर्षी या ठिकाणी निघते, कधी कधी जे विद्यार्थी मित्रांनो 10वीच्या बेसवर सुद्धा निघते, कधी कधी 12वीच्या बेसवर निघते, कधी कधी ग्रॅज्युएशनच्या लेवल पण निघते, एक लक्षात ठेवा। म्हणजे दरवर्षीच्या वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज ही वॅकन्सी या ठिकाणी निघते। कारण की यावर्षी जर आपण पाहिलं तर हे ग्रॅज्युएशन ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी यावर्षी ही भरती या ठिकाणी आलेली आहे। याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो
जे आहे ठीक आहे, तर ही याच्या अगोदर जी भरती आली होती तर ते या ठिकाणी 10वी पासवाल्यांसाठी आली होती, आता ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी या ठिकाणी आलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं, नेम ऑफ द पोस्ट सिक्युरिटी स्क्रीनर फ्रेशर, सिक्युरिटी स्क्रीनरचं पद यामध्ये आहे. देहरादूनमध्ये 17 जागा आहे, कोलकातामध्ये 25 आहे, पटनामध्ये 37 आहे, त्रिचीमध्ये 28 आहे, कॅलिकटमध्ये या ठिकाणी 17 आणि उदयपूरमध्ये 34 आहे. तर 8 जून 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. बघू शकता ही संपूर्ण या ठिकाणी जाहिरात आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी वयोमर्यादा वगैरे मी या ठिकाणी दाखवतो. फी पास 750 रुपये फी या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. जे OBC आहे, ओपन आहे, SC ST EWS आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असेल तर 100 रुपये फी यामध्ये मागितली आहे. तर फॉर्म भरणे 18 मे 2026 पासून चालू झाले आहे आणि 8 जून 2026 हे शेवटली तारीख आहे. आणि वेबसाईटचा जर आपण विचार केला www.iacls.aero या वेबसाईटवरून आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण मुलाखती यामध्ये यामध्ये कोणत्याही पेपर नाही, कोणत्याही यामध्ये जे ग्राउंड नाही, उंचीची काही येत नाही, आपलं मुलाखतच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. ज्यावेळेस काही मुलाखत राहणार आहे त्यावेळेस हे काही डॉक्युमेंट आपल्यासोबत न्यावं लागणार आहे. त्यानंतर आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं यामध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही यामध्ये ग्राउंड नाही आहे, उंची नाही आहे, तर यामध्ये जे विद्यार्थी म्हणून आपलं मुलाखतच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे. सिक्युरिटी स्क्रीनर पदामध्ये चांगलं ग्रॅज्युएशनच्या लेवलचं पद आहे. तर पहिल्या वर्षी जर आपलं पाहिलं, पहिल्या वर्षी आपल्याला महिना जो भेटणार आहे तर तो 30,000 रुपये प्रत्येक महिन्याला भेटणार आहे 12 महिन्यामध्ये. ठीक आहे. तर 30,000 रुपये प्रत्येक महिन्याला. आणि दुसऱ्या वर्षी जर आपण महिना पाहिला तर 32,000 रुपये महिना भेटणार आहेत दुसऱ्या वर्षी प्रत्येक महिन्याला आपल्याला 32,000 रुपये महिना भेटणार आहे. आणि तिसऱ्या वर्षी जर आपण पाहिलं तर प्रत्येक महिन्याला 34,000 रुपये महिना आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एवढा काही पगार भेटणार आहे. आता तुम्हाला ही भरती सांगून देतो कशा प्रकारे. तर ही जे विद्यार्थी मिळवणं अशी भरती आहे, हे फक्त 3 वर्षासाठी, म्हणजे जसं कॉन्ट्रॅक्ट बेसवर आपल्या इकडे जसं कंत्राट पद्धतीने भरती निघते तशा पद्धतीने जे विद्यार्थी मिळवणं हे कार्गो सिक्युरिटी एअरपोर्टची ही भरती आहे, सिक्युरिटी स्क्रीनरची. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळून आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे कार्गो लॉजिस्टिक अलाइट सिक्युरिटी गार्ड या भरतीमध्ये. बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी ट्रेनिंग वगैरे दिलेला आहे. ट्रेनिंगचा टायमिंग या ठिकाणी किती आहे, टेंटेटिव्ह ड्युरेशन टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे ट्रेनिंगचा. ठीक आहे. किती दिवसासाठी पास कार्गो सिक्युरिटी स्क्रीनरमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती दिवसाचा आहे. ठीक आहे. तर हे काही सर्व यामध्ये देण्यात आलेलं आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे संपूर्ण जाहिरात आहे कार्गो सिक्युरिटी गार्ड या भरतीची. बघू शकता तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे ही जाहिरात आहे. तर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाची जे विद्यार्थी मिळवणं हे भरती चालू आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियासुद्धा याला म्हटलं जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही भरती आहे. तर एअरपोर्टवर ही भरती या ठिकाणी असणार आहे, दरवर्षी निघत असते, कारण की याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे. ह्या लय वेळा जाहिरात या ठिकाणी आलेल्या आहे आणि ऑफिशियली वेबसाईटवर आलेली आहे. ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून द्या, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे.